नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे मराठी. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण कोणते प्रश्न घेत असतो, तर TET परीक्षेमध्ये आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत ज्या TET परीक्षा झाल्या आहेत, ह्या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण जसेच्या तसे घेत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. मग हे पाहणं का महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अभ्यास चालू करताना सगळ्यात आधी काय असतं बघायचं असतं की मागील झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या असतात. याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की बाबा पेपर नेमकं कसा असतो, अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या टॉपिकवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात, ह्या गोष्टी आपल्या या ठिकाणी क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. आणि बऱ्याचसे प्रश्न काय होतात, रिपीट होतात किंवा त्या चॅप्टरवरती पुन्हा पुन्हा प्रश्न पडतात. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. आता बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, वस्तू दाखवण्यासाठी. मग आता वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर होतील बघा, पुरुषवाचक, आत्मवाचक, संबंधी आणि दर्शक. बघा या ठिकाणी मग दर्शक. ठीक आहे. आता दाखवण्यासाठी म्हणजेच दर्शक, तुम्ही ह्या नावाच्या अर्थावरून सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे. पाठच पाहिजे असं काही नाही, फक्त प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आता इथं आपल्याला संकल्पना विचारली होती. दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की खालीलपैकी कोणतं दर्शक सर्वनाम आहे. मग दर्शक सर्वनाम कोणतं आहे, हा, ही, हे. ठीक आहे. आणि तो, ती, ते. म्हणजे बघा आता याच्यामध्ये परत का हा, ही, हे काय आहेत, ही जवळची वस्तू दाखवणारे दर्शक सर्वनाम आहेत. आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय करतो, तो, ती, ते. म्हणजे जसं माझ्या समोर आता हा पेन आहे, माझ्याजवळ पेन आहेत, मी काय म्हणन हा पेन. परंतु जर माझ्यापासून एक बऱ्याचशा अंतरावर समजा पलीकडे तिकडं टेबल आहे, तर मी काय म्हणन तो टेबल. माझ्या हातात आहे म्हणून काय म्हणतो, हा पेन. मग हा, ही, हे काय आहेत, जवळची वस्तू दाखवणारे दर्शक सर्वनाम आहेत. तर तो, ती, ते काय आहेत, लांबची वस्तू दाखवणारे सर्वनाम आहेत. आता समजा कॅमेरा माझ्यापासून लांब आहे, माझ्या समोर आहे, तर मी काय म्हणतो तो कॅमेरा आहे, किंवा त्याच्या पलीकडे ती खिडकी आहे, तर ती खिडकी. ठीक आहे. माझ्याजवळ आता हा बोर्ड, हा बोर्ड, हा माईक. म्हणजे लक्षात असू द्या, हे उदाहरण द्यायचं कारण काय, तर हा, ही, हे काय करतात, जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. आणि तो, ती, ते काय करतात, दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. हे कोणते सर्वनाम आहेत, हे दर्शक सर्वनाम आहेत. पुरुषवाचक सर्वनाम कोणते असतात, मी, तू, तो, ते, हे सुद्धा पुरुषवाचक झाले. आत्मवाचक कोणते, आपण, स्वतः, हे आत्मवाचक झाले. संबंधी कोणतं, या संबंधीवरती प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला जर, तर, जेव्हा, तेव्हा असे जे काय असतात ते काय असतात, संबंधी सर्वनाम असतात. ठीक आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सर्वनाम हे काय खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. म्हणजे शब्दाच्या जाती, हे सगळे चॅप्टर आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारले बघा, मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे. आता या ठिकाणी बघा, सांजावले ह्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे आणि विचारलं आपल्याला की अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे. मग मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं बाबा, याच्या आधी आपल्याला हेच वाक्य होतं, पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, वाक्य हेच दिलं होतं आणि प्रयोग ओळखा असं सांगितलं होतं. ठीक आहे. प्रयोग ओळखा असं सांगितलं होतं, हेच वाक्य होतं आणि प्रयोग ओळखायला सांगितलं होतं. आज काय सांगितलं आपल्याला, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, शब्दाचं क्रियापद ओळखायचं. मग बघा, शक्य क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, अनियमित क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. मग या ठिकाणी काय होईल, भावकर्तृक क्रियापद होईल. मग लक्षात घ्यायचं तुम्हाला, भावकर्तृक क्रियापद, त्याला दुसरं नाव काय आहे, अकर्तृक क्रियापद. मग ज्या क्रियापदांना निश्चित असा करता नसतो किंवा मूळ धातूवरून करता शोधता येत नाही, तेव्हा त्या क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद म्हणतात. सरळ सरळ आपल्या भाषेत जर म्हटलं तर क्रियापदाचा जो अर्थ आहे, भाव आहे, तोच या ठिकाणी काय असतो, कर्त्यासारखं काम करत असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, ठराविक क्रियापद आहेत. मळमळले, गडगडले, मावळले, खवखवते, सांजावले, उजाडले. हेच क्रियापद ठराविक आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. इथं प्रयोग, हाच प्रश्न तुम्हाला प्रयोग ओळखायला पण विचारू शकतात, क्रियापदाचा प्रकार ओळखायला पण विचारू शकतात. मग दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. इथं कोणता प्रयोग होतो बघा, तर अकर्तृक भावे प्रयोग. कोणता प्रयोग होतो, अकर्तृक भावे प्रयोग. त्यालाच काय म्हणतात, भावकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतात. कोणकोणते क्रियापद लक्षात ठेवायचं, कोणते,
मळमळते, गडगडते, मावळले, खवखवते, सांजावले, उजाडले. आणि याचे वाक्य सुद्धा तेच आहेत बघा. आता उजाडल्यावरचं तुम्ही वाक्य पाहिलं असेल, सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले. किती वेळेस वाक्य रिपीट झालंय? कमीत कमी 5 वेळेस जशाच तसं विचारलंय. त्याच्यामुळं नंतर सांजावले असेल, खवखवते असेल, मावळले असेल, हे तेच वाक्य आहेत किंवा तेच क्रियापद आहेत की जे पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जात आहेत, म्हणून लक्षात ठेवा. मग या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. एक तर काय, प्रयोग ओळखा, आणि दुसरा काय, हे क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. मग प्रयोग ओळखा जर विचारलं तर हा प्रयोग कोणता असतो? अकर्तृक भावी प्रयोग असतो. भावकर्तरी, त्यालाच आपण काय म्हणतो? भावकर्तरी प्रयोग म्हणतो. ठीक आहे. आणि क्रियापद कोणतं असतं? हे भावकर्तृक क्रियापद किंवा अकर्तृक क्रियापद. पुढचा प्रश्न बघा. रामाने नलाकडून सेतू बांधविला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता इथं आपल्याला एक वाक्य विचारलंय आणि पुन्हा सांगितलंय की या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला ओळखायला सांगितले. अतिशय सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही याच्या अगोदर आपल्याकडून पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग इथं ऑप्शन काय आहेत? प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बांधविला काय आहे? क्रियापद आहे. क्रियापदाचा कर्ता कोण आहे इथं बघा बरं. बांधवणारा कोण आहे? राम आहे. पण रामाने स्वतः सेतू बांधलाय का? रामाने सेतू स्वतः बांधला नसून रामाने काय केलाय? सेतू नलाकडून बांधून घेतलाय. म्हणजे रामाने हे काम काय केलंय? दुसऱ्या कुणाकडून तरी करून घेतलंय. मग त्याला आपण काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद म्हणतो. काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद म्हणतो. ठीक आहे. आता तुम्ही समजा IPL पाहिलं असेल तर IPL असेल किंवा तुमच्या कुठल्या क्रीडा स्पर्धा असेल तर त्याला कोण असतो? कोणीतरी एक प्रायोजक असतो. मग तो प्रायोजकचं काम काय असतं? त्यासाठी फंडिंग पुरवणं, यंत्रणा पुरवणं, हे प्रायोजकचं काम असतं. म्हणजे फंडिंग पुरवणं. ठीक आहे. म्हणजे तो प्रायोजक काय करत असतो? ती स्पर्धा घडून आणत असतो किंवा करून घेत असतो. म्हणून त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. तर इथं करता काय करतो? ती क्रिया स्वतः न करता ती काय करतो? दुसऱ्याकडून करून घेतो. म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? याला प्रयोजक क्रियापद म्हणतो. याचं जर अजून उदाहरण जर पाहिलं असेल, बाईने शिपायाकडून वह्या आणल्या. बाईने शिपायाकडून वह्या आणल्या, हे सुद्धा या ठिकाणी काय झालं? प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण झालं. आता या ठिकाणी अजून एका ठिकाणी तुमचा गोळ होतो, तो म्हणजे कुठं? प्रयोजक क्रियापद आणि नवीन कर्मणी प्रयोग. इथं सुद्धा गोंधळ होतो. नवीन कर्मणी प्रयोग. तुम्हाला सांगतो मी काय गोंधळ होतो. ठीक आहे. त्या वाक्यामध्ये सुद्धा काय असतो? कडून हा प्रत्यय लागलेला असतो. पण लक्षात ठेवा, इथं कडून हा प्रत्यय कशाला असतो? कर्माला असतो. कोणाला आहे? कर्माला आहे. त्याच्यानंतर नवीन कर्मणीमध्ये कडून हा प्रत्यय कोणाला लागतो? कर्त्याला लागतो. हा फरक लक्षात ठेवा. मग याचं वाक्य काय होतं बघा. न्यायाधीशाकडून दंड आकारला. न्यायाधीशाकडून दंड आकारला गेला किंवा आकारला. ठीक आहे. पुढच्या वाक्याला काही किंमत नाही, पुढं काही असलं तरी. ठीक आहे. मग इथं फरक लक्षात ठेवा. न्यायाधीशाकडून, इथं कडून जर कर्त्याला लागला असलं तर हा काय कोणता प्रयोग असतो? नवीन कर्मणी प्रयोग असतो. हे प्रश्न प्रयोगामध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न कुठे विचारला जातो? क्रियापदाच्या प्रकारमध्ये. म्हणजे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. नाही तर सरनी सांगितलं होतं कडून आलं की डोळे झाकून लगेच नवीन कर्मणी प्रयोग लिहायचा आणि इथं तर विचारले बाबा क्रियापद. मग असं व्हायला नको म्हणून ते सुद्धा तुमचं काय करतो? क्लिअर करून टाकतो. दोन्ही ठिकाणी कडून लागतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. हे बाकीचे क्रियापद सांगायची गरज आहे का? बघा, हे दुसरं कोणतं आहे? शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय? तो कर्ता स्वतः क्रिया करण्यासाठी काय असतो? शक्यता असते. तो ते काम करू शकतो. म्हणजे याचं उदाहरण पाहिलं तर मला डोंगर चढवतो. म्हणजे मी हा डोंगर चढू शकतो. ही काय झाली? शक्यता झाली. म्हणजे हे शक्य क्रियापद आहे. म्हणजे हे काम मी करू शकतो बा, त्याला आपण काय म्हणतो? शक्य क्रियापद. भावकर्तृक क्रियापद तर आत्ताच आपलं झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? जेव्हा माणूस जागा होतो. खूप वेळेस प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारलाय. जेव्हा माणूस जागा होतो. मग हे कोणाचं पुस्तक आहे? गोदावरी परुळेकर यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर दुर्गा भागवत लक्षात ठेवा, यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ऋतुचक्र, रानसरा, पैस आणि रूपांतर. तर इथं पैसावरती यांचा प्रश्न या ठिकाणी येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर इरावती कर्वे, युगांत, गंगाजल, भोवरा,
विभावरी शिरूरकर, हिंदोळ्यावर बळी दोघांचे विश्व. ठीक आहे, या ठिकाणी जास्त इथंच प्रश्न विचारला जातो जेव्हा माणूस जागा होतो. गोदावरी ताई परुळेकर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर ही तुमच्या या ठिकाणी तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. याला त्याला उत्तर विचारायची गरज लागणार नाही. ठीक आहे, उत्तर सूची सहित तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर या टेस्टवरतीच आपण तुम्हाला काय करत आहोत तर फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, गणित, इतिहास, भूगोल आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय IMP असं मानसशास्त्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. मी खात्री देऊन सांगतो की मानसशास्त्राच्या आपल्या नोटच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, ही 100% मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण आता 4वी ते 8वीच्या अतिशय IMP नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग त्यामध्ये कोणकोणते विषय असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल. आता इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे तिन्ही विषय एकत्र केले म्हणजे काय होतं, तुमचं समाजशास्त्र होतं. काय होतं, समाजशास्त्र. बरेच जण विचारतात सर समाजशास्त्रात कोणकोणते विषय असतात, तर लक्षात घ्या समाजशास्त्र म्हणजेच काय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि पहिल्या पेपरचं परिसर अभ्यास. काय, परिसर अभ्यास. बरेच जण विचारतात सर परिसर अभ्यासामध्ये कशाची तयारी करावी, तर परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र त्याचबरोबर विज्ञानची सुद्धा तयारी करायची आहे. हे चारही विषय परिसर अभ्यासमध्ये आहेत. चारही विषयावरती प्रश्न विचारले जातात. समाजशास्त्रामध्ये या 3 विषयावरती प्रश्न विचारले जातात आणि हे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न इयत्ता 4थी ते इयत्ता 8वीच्या पुस्तकातलेच असतात. म्हणून ह्या 2 विषयाची जर तुम्हाला तयारी करायची असेल, पेपर 1 साठी परिसर अभ्यास आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र असेल किंवा तुमचं विज्ञान असेल, पेपर 2ला ज्याला विज्ञान आहे त्याला विज्ञान एकटं 30 मार्काला विज्ञान आहे, फक्त एकटा विज्ञान विषयच. ठीक आहे, आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे सुद्धा किती, ज्याचं समाजशास्त्र आहे त्याला किती मार्काला आहेत, त्याला डायरेक्ट 60 मार्काला आहेत. बघा किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं ना, एवढं आणि मराठी ह्या 2च विषयात तुम्ही जर स्कोर केला ना तरी तुम्ही परीक्षा सहज पास होऊ शकता. ठीक आहे, मग ह्या सगळ्याची प्राइस किती तर आपण बघा, फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल, तर 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती 139 रुपये पे करा, म्हणजे पाठवा. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करा, एक स्क्रीनशॉट काढा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाका. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर काही शिक्षक बांधव किंवा विद्यार्थी मित्र काय म्हणत आहेत की सर आम्हाला स्कॅनर पाठवा. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय होतं, सोपं असतंय आणि सुरक्षित असतंय. ठीक आहे, मग तुम्हाला ज्यांना स्कॅनर हवं असेल त्यांनी जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर स्कॅनर पाठवा, तर त्यांना आपण या ठिकाणी स्कॅनरसुद्धा पाठवून देऊ. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवून दिलं जाईल. फक्त माझं जर लेक्चर चालू असेल तर 15-20 मिनिटं उशीर होऊ शकतो, याच्यापेक्षा उशीर होणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 काय, वाक्याचा प्रकार ओळखा. काय वाक्य विचारलंय, या माझ्या मागोमाग. काय, या माझ्या मागोमाग. आता या ठिकाणी बघा, या माझ्या मागोमाग वाक्य दिलंय. ऑप्शन काय दिलेत, विद्यार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि संकेतार्थी. आता 2 गोष्टी लक्षात घ्या. प्रश्नार्थी वाक्य कधी असतं, जर वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असेल तर. इथं कुठं प्रश्नचिन्ह आहे का, दिसतं की या माझ्या मागोमागमध्ये प्रश्नचिन्ह, हा विषय कट झाला. त्याच्यानंतर इथं काय आहे, संकेतार्थी आहे.
संकेतार्थी कधी असतंय? जर, तर, जेव्हा तेव्हा असेल तर संकेतार्थी असतंय. इथं कुठं जर तर जेव्हा तेव्हा आहे का? नाही. हे दोन विषय कट झाले. मग राहिलं आपलं उत्तर कुठं? विद्यार्थी आणि आज्ञार्थी. म्हणजे आता हे कट का करतोय तुम्हाला सांगतो मी. बऱ्याच लोकांना अगदीच कळलेलं आहे हे प्रश्नाचं उत्तर काय आहे? आज्ञार्थी आहे. पण हे कोणासाठी सांगितलं मी? जर एखाद्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तरी तुम्ही दुसरे पर्याय कट करून सुद्धा उत्तराच्या जवळ जाऊ शकता. ठीक आहे, म्हणून सांगतो इथं आज्ञार्थी वाक्य आहे. मग आता क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारलेला आहे. मग किती प्रकार पडतात वाक्याचे? एकूण 4 प्रकार पडतात. मग हे 4 प्रकार कोणते आहेत बघा. पहिला आहे स्वार्थी क्रियापद. आता स्वार्थी क्रियापदामध्ये फक्त काय होतं लक्षात ठेवायचं की क्रियापदाच्या अर्थावरून नुसताच फक्त काळाचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थी वाक्य म्हणतो किंवा स्वार्थी क्रियापद होत म्हणतो. ठीक आहे, लक्षात येतंय. मग जर मी वाक्य सांगितलं बाबा मी उद्या गावाला जाणार आहे, मी उद्या गावी जाणार आहे, हे कोणतं वाक्य झालं? याच्यावरून काय झालं? फक्त बघा क्रियापदावरून काय झालं? फक्त काळाचा बोध झाला, बरोबर की नाही? मग हे झालं स्वार्थी वाक्य. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य, याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग या वाक्यातील क्रियापदावरून बघा प्रार्थना, विनंती, आज्ञा किंवा उपदेश अशा गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता प्रार्थना वाक्य, प्रार्थना म्हणजे काय? देवा सर्वांना सुखी ठेव असं जर वाक्य असलं तिथं काय आहे? प्रार्थना. एक नाही किंवा देवा मला चांगले आरोग्य दे, देवा मला बुद्धी दे, हे आपण काय करतोय? प्रार्थना करतोय. मग प्रार्थना करणार असं वाक्य असेल तर ते सुद्धा काय असतं? आज्ञार्थी असतं. विनंती जर पाहिलं तर काय? विनंतीमध्ये कृपया तेवढा दरवाजा बंद करा, ही काय झाली? विनंती झाली की नाही? मग ते सुद्धा आज्ञार्थी वाक्य असतं. आज्ञा काय? आता विनंती आणि आज्ञेमध्ये फरक आहे. विनंतीमध्ये काय मी काय म्हटलं? कृपया दरवाजा बंद करा. आज्ञेमधलं काय? दरवाजा बंद कर, ही काय झाली? आज्ञा झाली. आणि विनंती दोन्हीमध्ये फरक आहे. आणि उपदेश म्हणजे काय? तर एखाद्याला चांगला सल्ला देणं, म्हणजे बाबा मुलांनो अभ्यास करा, हा काय झाला? उपदेश झाला. मुलांनो तुम्ही अभ्यास केला तर तुमचं भविष्य काय होईल? उज्ज्वल होईल. मग लक्षात ठेवायचं ह्या 4 गोष्टी असेल तर ते काय होतं? आज्ञार्थी वाक्य असतं. विद्यार्थी वाक्य याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग वाक्यातील क्रियापदावरून इच्छा, शक्यता, योग्यता किंवा कर्तव्य यापैकी एकाचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी क्रियापद म्हणतात. आता हे विद्यार्थी क्रियापद कधी असतंय तुम्हाला सांगतो मी. क्रियापदाच्या शेवटी वा, वी आणि वे, क्रियापदाच्या शेवटी वा, वी किंवा वे असतं म्हणजे असतंच. जर बघितलं इच्छा जर पाहिली, मला परीक्षेत पहिला नंबर मिळावा, ला आहे का? वा आहे. शक्यता काय आहे? उद्या पाऊस पडावा किंवा उद्या पाऊस पडू शकतो किंवा पावसासोबत गारा पडावा, म्हणजे ही शक्यता झाली. योग्यता, त्याच्यानंतर कर्तव्य, ह्याच गोष्टी असतील तर काय असते? ते विद्यार्थी क्रियापद असते. त्याच्यानंतर संकेतार्थी मी तुम्हाला सांगितलं वाक्यामध्ये काय? जर, तर, जेव्हा, तेव्हा, म्हणजे अट दिलेली असते तेव्हा ते काय असतं? संकेतार्थी क्रियापद असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. ॲ आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेत? कॉमन प्रश्न होता, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ॲ आणि अ हे कोणत्या भाषेतून आलेत? इंग्रजी भाषेतून आलेत. पण इथं एक प्रश्न विचारला जातो की ॲ आणि अ हे 2 स्वरांना मराठी भाषेमध्ये स्थान कोणी दिलं? मग कोणी स्थान दिलंय? तर अरविंद मंगरुळकर यांनी स्थान दिलंय किंवा त्यांचा समावेश कोणी केलाय? अरविंद मंगरुळकर यांनी केलाय. खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. त्याच्यानंतर कदाचित पुढे विचारू शकतात कधीपासून? तर 2009 पासून याचा समावेश केला. 2009ला काय सरकारी GR आलेला आहे, तेव्हा हे शब्द मराठीत आपल्या आलेत आणि कोणत्या भाषेतून घेतलेत? इंग्रजी भाषेतून घेतलेत. पुढचा प्रश्न 7 नंबर. मराठीत एकूण स्वर किती आहेत? आता मराठीमध्ये एकूण किती स्वर आहेत? 8, 10 तर हे पर्याय तर तुम्ही लिहिणारच नाहीत, फक्त तुमचं 12 की 14. मग इथं उत्तर आपल्याला काय लिहावं लागेल? 14 हे उत्तर लिहावं लागेल. का 14? तर 2 नवीन स्वर आहेत की ना आपल्याकडे, ॲ आणि अ. ठीक आहे, मग आता प्रश्न कसा विचारतात त्याच्यावरती आलो मी. जर तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा पारंपरिक वर्णमालिकेत एकूण किती स्वर आहेत, तर आपलं उत्तर काय लिहावं लागेल आपल्याला? पारंपरिक म्हटलं की 12 आणि आधुनिक वर्णमालेत किंवा फक्त वर्णमालेत असा जर प्रश्न विचारला तरी काय उत्तर लिहावं लागेल आपल्याला? 14 हे उत्तर लिहावं लागेल. फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पारंपरिक विचारलं तरच 12 द्या, बाकी सगळीकडे काय करायचं? मग आपल्याला 14च द्यायचं आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर.
पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर ओळखा. आता सोपं आहे. सजातीय स्वर म्हणजे काय की एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर किंवा सवर्ण स्वर म्हणतात. मग बघा उ उ अ इ इ ए अ इ, मग उ उ म्हणजे काय झालं, यांचा उच्चार एकाच स्थानातून निघतो की नाही. मग बघा अ आ इ ई उ उ हे काय आहेत, सजातीय स्वर आहेत. 3 जोड्या आहेत सजातीय स्वराच्या, लक्षात ठेवा. अ आ इ ई उ उ. आणि मग बाकीच्या स्वर यांना काय म्हणू शकतो आपण, यांना म्हणतो आपण विजातीय स्वर. काय म्हणतो, विजातीय स्वर. अ ई ई ए अ ई हे काय झाले, विजातीय स्वर झाले. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो. सोपा आहे. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो, ळ हा वर्ण स्वतंत्र मानला जातो. आणि याने सुरू होणारा मराठीत एकही शब्द नाही. आणि उच्चार स्थानाच्या प्रकारानुसार हा कोणता वर्ण आहे, ळ हा, तर हा मूर्धन्य वर्ण आहे. हे पण लक्षात ठेवा, परीक्षेत विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, रिपीट प्रश्न आहे. जशास तसा नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे. तर नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. मग विशेषणाचं काम काय आहे, तर ते नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती काय करतं, मर्यादित करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 11 नंबर, वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे. मग वाक्यात नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो. काय म्हणतो, सर्वनाम. हे कशासाठी येतं, तर नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी येतं. ठीक आहे. दोन्ही प्रश्न रिपीट झालेले आहेत जशास तसे. पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबर, विरुद्धार्थी शब्द सांगा. हळुवारपणे, हळुवारपणे, धसमुसळेपणाने, भरभर, सावकाश, हळवेपणाने. आता इथं बघा याचं योग्य उत्तर काय दिलेलं त्यांनी, धसमुसळेपणाने हे योग्य उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे भरभर उत्तर आपल्याला वाटू शकतं, पण हे जर हळूहळू असतं, हळूहळू, तर आपलं उत्तर आलं असतं भरभरपणे. हळूवारपणे दिलंय, मग त्याचं उत्तर काय आहे, धसमुसळेपणाने. लक्षात ठेवा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे सुद्धा आपल्याला गोंधळात टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. पुढील प्रश्न बघा 13 नंबर, पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे. गळ घालणे. काय घालणे, गळ घालणे. ठीक आहे. गळ घालणे, गळ घालणे म्हणजेच काय, वैदेही आणि अनु गळ्यात गळे घालून हिंडायचे. वैदेहीने राजाच्या गळ्यात माळ घातली, वैदेही अनुच्या गळ्यात पडून रडली, वैदेही अनुला ट्रिप येण्यासाठी गळ घातली. गळ घालणे म्हणजे काय, विनवणी करणे किंवा विनंती करणे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, विनवणी करणे किंवा विनंती करणे. मग 4 नंबर आपलं उत्तर आहे. 14 नंबर काय, विरुद्धार्थी शब्द द्या. खिन्न. खिन्न या शब्दाचा काय सांगितलं आपल्याला, विरुद्धार्थी शब्द सांगितलाय. आनंदी, बेभान, निराश, दुःखी. मग योग्य उत्तर काय येईल आपलं, आनंदी हे उत्तर येईल. आणि खिन्न या शब्दाचा जर समानार्थी शब्द विचारला असता तर काय आलं असतं, निराश किंवा दुःखी. हे दोन्ही काय आहेत, खिन्न या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, आनंदी हा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आपला 15 नंबर, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. खूप महत्त्वाचा आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार. याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग बघूया, विंदा करंदीकर, नासी फडके, आचार्य आत्रे आणि पु ल देशपांडे. तर यापैकी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आता लक्षात ठेवायचं तुम्हाला, आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, तर तो फक्त 4 जणांना मिळाला आहे. किती जणांना, 4 जणांना. म्हणून तुम्हाला ते 4 जण कोण आहेत हे तुम्हाला तोंडपाठच ठेवायचे आहेत. आणि नुसते तेच तोंडपाठ ठेवायचे आहेत का, तर नाही, त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटला हे सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर तो वि स खांडेकर यांना मिळाला होता. कोणत्या पुस्तकासाठी, ययातीसाठी. कधी मिळाला होता, 1974. खूप इम्पॉर्टंट आहे. वि स खांडेकर आणि ययाती खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर वि वा शिरवाडकरांना कधी मिळाला, तर त्यांना 1987ला मिळाला. पण त्यांना कशासाठी मिळाला, तर त्यांच्या एकूण सगळं जे साहित्य आहे त्या साहित्यिक कार्यासाठी मिळाला. त्याच्यानंतर विंदा करंदीकरांना कोणत्या पुस्तकासाठी मिळाला, अष्टदर्शनसाठी. कधी, 2003ला. हे लक्षात ठेवायचं, अष्टदर्शन. याच्यावरती प्रश्न आलेला आहे.
आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. कधी मिळाला होता? 2014ला. याचं मात्र तुम्हाला साल पण लक्षात ठेवा, कारण हे विचारलेलं आहे साल. आणि पुस्तक कोणतं आहे? हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ, या पुस्तकासाठी त्यांना मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर. पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही? आपल्याला काय सांगितलंय? एक पुढे विशेषण दिलंय. विशेषण काय? निशब्द. आणि विचारलंय की हे विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही. बघूया. निशब्द, शब्दकोश आहे पहिला पर्याय, दुसरा आहे भाषा, शांतता आणि चौथा आहे वातावरण. मग बघा, निशब्द शब्दकोश असं आपण म्हणू शकतो का? आज माझ्याकडे एक निशब्द शब्दकोश आहे. शब्दकोश म्हटलं त्याच्यात काय पाहिजे? शब्द पाहिजेतच की नाही? मग निशब्द कसा असेल हा शब्दकोश? असू शकत नाही. भाषा बघूया. निशब्द भाषा, निशब्द भाषा असते. निशब्द भाषा कोणती असते? आपण हातवारे करून सुद्धा खुणा करून सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शांतता, आपण सारखं म्हणतो भयान शांतता होते, म्हणजे एकदम निशब्द शांतता होती. वातावरण, निशब्द वातावरण होतं म्हणजे त्याचं वर्णनच करू शकत नाही असं वातावरण होतं. ठीक आहे. मग उत्तर येईल आपलं शब्दकोश. पुढचा प्रश्न 17 नंबर. समानार्थी शब्द द्या. थकवा हा शब्द विचारला आहे आणि या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारला आहे. मग क्षीण, थक्क, थकलेला, त्याचं उत्तर काय येईल? क्षीण हे आपलं थकवा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा. आणि बऱ्याच वेळेस इथं बघा, इथं गोंधळ होऊ शकतो आपला. पुन्हा थकलेला हे पर्याय दिले आपल्याला, आपण कदाचित हे उत्तर सुद्धा लिहू शकतो, तर तसं करायचं नाही. ठीक आहे. मग थकवाचे समानार्थी शब्द बघा, क्षीण, ग्लानी किंवा निरुत्साह. आणि तकवा म्हणजे काय? बळ, जोर, शक्ती, उत्साह. ह्या थकवाचा विरुद्धार्थी शब्द आहे तकवा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? औषध, उतारू, उतारा, परिच्छेद, उतार. उतारा, औषध म्हणजेच काय? उतारा. आणि उतारू म्हणजे काय? तर प्रवासी, यात्रेकरू किंवा पानदस्त यांना आपण उतारू म्हणतो. आणि उतार म्हणजे काय? क्षय किंवा अपकर्ष. पुढचा प्रश्न 19 नंबर. अर्थ सांगा. उपद्रव, उपद्रव म्हणजेच काय? तर त्रास. उपद्रव म्हणजे काय? त्रास. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. जीव ओतणे. इथं आपल्याला एक वाक्प्रचार विचारला आहे, जीव ओतणे, आणि याचा अर्थ काय हे आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय आहेत? प्रेम करणे, सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे, जीव देणे आणि कष्ट सोसणे. ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.